नमस्कार मित्रांनो. डीटी स्टोरी टेलर या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजच्या माहितीमध्ये आपण एखाद्या आरशामध्ये कशी काय भुताटकी असू शकते आणि ती कशी असते, कोणत्या प्रकारे असते आणि ती करते काय, हे आज आपण पाहणार आहोत. गोष्ट आहे लॉकडाऊन मधली. लॉकडाऊन लागलं आणि शुभम नावाचा जो युवक होता तो आपल्या गावी आला. आई वडील मुंबईला राहायचे, गावी आजी आजोबा राहायचे आणि चुलत काका चुलत भाऊ वगैरे राहायचे. मातीचं घर होतं आणि तो लॉकडाऊनला मग गावी आला आणि गावातून वर्क फ्रॉम होम करायला त्याने सुरुवात केली. एक स्पेशल खोली आजी आजोबांनी त्याला त्या सगळ्या त्याच्या कामासाठी दिली. रविवारी एकदा त्याला सुट्टी होती आणि सुट्टीच्या दिवशी मग तो म्हणाला की आजी आजोबा मी घराची थोडीशी साफसफाई करतो म्हणून, ते तुम्हाला जमत नाही त्यासाठी मी ते आलोय, तर आता मग थोडीशी माळ्यावरती वगैरे थोडीशी साफसफाई करून घेतो. आजी आजोबा म्हणाले की ठीक आहे कर म्हणून. आणि सकाळपासून मग त्याने साफसफाई करायला सुरुवात केली. माळ्यावरती ज्या अडगळीच्या सगळं जे सामान ठेवलेलं होतं ते सगळं त्याने साफ करायला सुरुवात केली. आणि माळ्यावरती त्या अडगळीच्या सगळ्या वस्तूंमध्ये त्याला एक आरसा सापडला. म्हणजे 4 एक फूट उंच होता आणि 2.5 फूट त्याची रुंदी होती. एवढा मोठा तो आरसा त्याला सापडला आणि त्या आरशाच्या बाजूला जी फ्रेम बनवली होती ना ती लाकडी होती आणि त्याच्यावरती अतिशय चांगल्या प्रकारे असं नक्षीकाम केलं होतं आणि ती लाकडी फ्रेम बनवली होती, त्याच्यात तो आरसा बसवलेला होता. तो आरसा त्याने त्या माळ्यावरून खाली काढला. आरसा पाहिल्यानंतर आजी आजोबा म्हणाले, "अरे तू आरसा कशाला काढलास? तू आरसा वरच ठेवून दे. तो आरसा आणू नको, इकडे लावू नको कुठे, तो फुटेल वगैरे." तो म्हणाला, की "आजी, मग तो आरसा माळ्यावरती ठेवून करायचंय काय? तो आरसा मला माझ्या खोलीमध्ये लावायचा आहे." आजोबा म्हणाले, "नाही, तो मध्ये वगैरे काय लावू नकोस. तो माळ्यावरती टाक. तसाच असू दे त्याला. कित्येक वर्ष तो तिथेच पडू नये." तर त्यांनी मग आजोबांना विचारलं, "आजोबा, तो एवढा चांगला आरसा तुम्ही माळ्यावरती का ठेवला आणि कुणी घेतलेला हा आरसा?" तो म्हणाला, की "माझ्या बाबांनी म्हणजे तुझ्या पणजोबांनी एका सावकाराकडनं लिलावामध्ये हा आरसा खरेदी केला होता आणि तिथून तो आरसा मग आम्ही थोडे दिवस लावला घरामध्ये आणि त्यानंतर मग तो अडगळीच्या खोली म्हणजे त्या माळ्यावरती टाकला म्हणून." शुभ म्हणाला, "नाही, तो आरसा मी आता माझ्या खोलीत लावणार आहे. मला तो फार आवडलाय." त्याने तो स्वच्छ धुतला वगैरे, पुसून काढला आणि आपल्या जो टेबल होतं त्याचं काम करण्याचं, तो लॅपटॉपवरती काम करायचं, त्या टेबलच्या भिंतीच्या पलीकडे त्याने तो लावला भिंतीवरती आणि त्याला टेबल असं टेकवून ठेवलं आणि त्या आरशासमोर बसून तो आपलं काम करायचा. असे बरेच दिवस चालले, चालले, चालले. कधी-कधी काय करायचा हा दिवसभर आता गावी असल्यामुळे गावात कुठे-कुठे फिरायचा आणि मग ते काम जे राहिलेलं आहे ते रात्री करायचा 12-12, 1-1, दीड-दीड वाजेपर्यंत तो तिथे कॉम्प्युटरवरती बसून त्या आरशासमोर बसून तो काम करायचा. एके दिवशी काय होतं मित्रांनो, रात्रीचे 12 वाजून गेलेले असतात आणि तो त्या आरशासमोर बसून कॉम्प्युटरमध्ये काम करत असतो, काम करत असतो, काम करत असतो आणि अचानक तो आरसा त्याला थोडासा असा थरथरल्यासारखा, व्हायब्रेट झाल्यासारखा वाटू लागतो. हा अतिशय लक्षपूर्वक त्या आरशामध्ये पाहतो, तर त्याने तो पिवळा बल्ब लावलेला असतो बाजूला, म्हणजे जो लॅम्प असतो तो आणि त्याच्यावरती तो पिवळा प्रकाश पडलेला असतो शुभमवरती. परंतु तो आरशामध्ये निळा-निळा असा प्रकाश दिसायला लागतो. तो हा विचार करतो, की इथे मी पिवळा लॅम्प लावलाय, पिवळ्या लॅम्पचा उजेड माझ्यावरती पडलाय, तर समोर आरशात तो पिवळा उजेड दिसला पाहिजे. परंतु तो जसं असं रात्रीचा सिनेमा मध्ये वगैरे दाखवतात ना, निळा असा प्रकाश, तो निळा प्रकाश त्याला आरशामध्ये दिसायला लागतो आणि अचंबित होतो. असा काय माझ्यावरती पडलेला प्रकाश पिवळा आहे आणि समोर दिसणारा निळा कसा काय? ह्याला काही समजेना. आणि तो म्हणतो, की ठीक आहे, ते आरशामध्ये तसं काहीतरी असेल म्हणून तो दिसत असेल. 4-5 दिवस निघून जातात. पुन्हा एकदा रात्रीचं काम करत असताना रात्री 12 सव्वा 12च्या दरम्यान तो त्या आरशामध्ये असा पाहतो ना, तर आरशामध्ये जसं काय आपण पाहतो तेव्हा जसं आपण आपली हालचाल होती तशी ती आरशात दिसते. तर ह्याची जी हालचाल आहे ना, ती लेट त्याला त्या आरशामध्ये दिसायची. म्हणजे समजा याने हात असा हलवला ना, तर 1, 2, 3 सेकंदाने समोरच्या आरशातून असा हात हलल्यासारखा दिसायचा. त्याने अशी मान हलवली, तर 2-3 सेकंदाने त्या आरशामध्ये हलायची. म्हणजे आपण असा मोबाईलच्या कॅमेरामध्ये जसं अ, पाहतो आणि तेव्हा तसं ते थोडंसं लेट होतं ना, तसं ते दिसायला लागतं त्या आरशामध्ये. हा अचंबित होतो, की हा काय प्रकार आहे? एरवी त्या सगळ्या आरशामध्ये पाहताना जसं आपण हलतो तशीच सेम ॲक्शन त्या आरशामध्ये होते. पण या आरशामध्ये असं काय होतंय? मी हलल्यानंतर 1, 2, 3 सेकंदाने माझा आरशातलं जे प्रतिबिंब आहे ते हलतंय. हा थोडासा चिंतित होतो
मला वाटतं की काय प्रकार आहे हा आरशाचा? कदाचित ह्याच सगळ्या गोष्टीमुळे कदाचित आजोबांनी तो आरसा त्या माळ्यावरती ठेवला नसावा ना, असं त्याला मनाकडे येऊन जातं. तर तो म्हणतो की ठीक आहे, जाऊ देत, असू देत काय असेल तर. परत असे दिवस निघून जातात. तो एक दिवशी आजोबांना विचारतो, "आजोबा असं-असं झालं त्या दिवशी मी आरशात पाहत असताना अशा 2 घटना घडल्या विपरीत आणि मला काही समजेना त्या आरशात काय होतंय ते म्हणून." तर आजोबा म्हणाले, की "म्हणून तुला मी सांगितलं होतं तो आरसा तू माळ्यावरती अडगळीत ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी ठेव म्हणून." तर तो म्हणाला, "नाही, मला तो आवडलाय म्हणून मी माझ्या खोलीमध्ये लावला." अमावास्येला 2-3 दिवस असताना रात्री हा काम करत बसला होता. 12:30 पावणे 1 वाजले होते आणि आरशामध्ये एक विचित्र असा प्रकार दिसतो त्याला. त्याला आरशामध्ये काय दिसतं मित्रांनो, असा म्हणजे असं धुकं कसं पसरतं, तसं धुकं पसरल्यासारखं त्या आरशामध्ये त्याला स्वतःचं चित्र दिसू लागतं. तो रुमाल घेतो, फडका घेतो आणि पुसण्याचा प्रयत्न करतो. पुसल्यानंतर ते स्वच्छ होतं आणि त्याचं प्रतिबिंब त्याला त्या आरशामध्ये दिसतं. काही वेळाने तोच प्रकार होतो, की परत धुकं आल्यासारखं त्या आरशामध्ये याला दिसू लागतं. ह्याचा जो चेहरा आहे तो अस्पष्ट दिसू लागतो आणि याच्या मागे कोणतरी काळीकुट्ट आकृती उभी आहे असं त्याला त्या आरशामध्ये दिसतं. आणि हे दिसल्यानंतर तो लगेच असा मागे वळून पाहतो तर मागे कोणी नसतं. आणि परंतु समोर आरशामध्ये कोणतरी काळी आकृती त्याच्या मागे उभी आहे असं त्याला दिसतं. हा घाबरतो. घाबरतो आणि दरवाजा उघडून धावत-धावत बाहेर येतो आणि मग आजोबांना सांगतो, की "आजोबा त्या आरशामध्ये मला ना माझ्या मागे कोणतरी काळी आकृती उभी असल्यासारखी दिसली." आजोबा म्हणतात, "चल आत्ताच्या आत्ता तू आरसा काढ." परंतु हा आरसा काढायला मात्र तयार नसतो. तो काय म्हणत असतो, की "माझा गैरसमज असेल, म्हणून असं मला काहीतरी दिसत असेल म्हणून." तर आजोबा म्हणतात, की "नाही तो आरसा तू ठेवून दे." परंतु हा काय आरसा ठेवायला तयार नसतो. 2-3 दिवस निघून जातात. अमावास्या येते आणि अमावास्येच्या दिवशी असा एक प्रकार होतो, की तो सेम तसंच आरशाच्या समोर बसून त्या लॅपटॉपवरती काम करतोय. मध्येच त्याची नजर त्या आरशाकडे जायची आणि त्या आरशामध्ये आज त्याला एक विचित्र अशी घटना, असं चित्र दिसलं. ते चित्र काय होतं, की त्याचे आजोबा म्हणजे त्याचं प्रतिबिंब दिसतंय त्याला, पण त्याच्या पाठीमागे त्याचे आजोबा अशा कॉटवरती असे झोपलेले आहेत आणि म्हणजे एखाद्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केल्यानंतर कशा कॉट असतात आणि झोपलेले आहेत आणि त्यांच्या अंगावरती चादर ओढलेली आहे, असं त्याला त्या आरशामध्ये दिसतं. असं दिसल्यानंतर तो घाबरतो, की हा काय प्रकार आहे? हे तर माझे आजोबा आहेत आणि आजोबा असे हॉस्पिटलमध्ये एखाद्या कॉटवर झोपल्यासारखे का झोपलेत? तो उठतो आणि बाहेर निघून जातो आणि आता मात्र तो चिंतित असतो, की काय दिसलं मला हे आज, की आजोबा कुठच्या ते हॉस्पिटलमध्ये आहेत. रात्र निघून जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मित्रांनो 9-9:30च्या दरम्यान त्याच्या जे आजोबा असतात ना, त्यांना हार्ट अटॅक येतो. हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांची परिस्थिती अतिशय क्रिटिकल बनून जाते आणि डॉक्टर सांगतात, की यांचं काही खरं नाही. कदाचित वाचले तर परमेश्वराची कृपा म्हणून वाचलेत तर नाहीतर ह्यांचं काही खरं नाही. यांचा याच्यामध्ये मृत्यू होऊ शकतो. त्यांना ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात आणि तेव्हा ते त्यांना जे त्याने शुभमने पाहिलेलं दृश्य आणि त्या आरशामध्ये पाहिलेलं दृश्य ना, ते एकच होतं. की तसंच चित्र त्याला आदल्या दिवशी रात्री 1:45च्या दरम्यान त्या आरशामध्ये दिसलं होतं. आता मात्र शुभमला कळतं, की तो आरसा आहे ना, तो काहीतरी जादूचा आरसा आहे, नाहीतर काहीतरी भुताटकी आहे. कारण जे तुम्हाला घडणार होतं त्या आरशामध्ये दिसायला लागतं. एक कोणती काळीकुट्ट आकृती त्याला आपल्या मागे त्या आरशामध्ये दिसते. बाकी एरवी दिसायची नाही. हा म्हणतो, की त्या आरसा म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये भूत, पिशाच, जादू असा काहीतरी जादूटोणा असं काहीतरी त्या आरशामध्ये आहे. तो आरसा हा बाधित आहे असं त्याचं मत होऊन जातं. परंतु त्या घटनेमध्ये त्याचे आजोबा हे वाचतात. त्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू होत नाही, तर ते अगदी ठणठणीत बरे होऊन घरी येतात. आणि आता मात्र शुभम म्हणतो, की कोणत्याही प्रकारे आरसा हा 2-3 दिवसात तो काढून पुन्हा एकदा रविवार आला, की मग रविवारी मला सुट्टी असते. सुट्टीच्या दिवशी मग तो आरसा पुन्हा एकदा त्या अडगळीच्या खोलीमध्ये ठेवायचा. असा मनाशी हा पक्का निर्णय करतो. आणि आज रात्री आता मात्र त्याला बघायचं असतं. तो मुद्दामहून जागा राहिलेला असतो, की बघूया तरी आज काय दिसतंय आरशामध्ये असं. आणि त्या दिवशी तो आरशासमोर बसलेला असतो. मोबाईलवरती गेम वगैरे खेळत असतो, टाईमपास करत असतो. आज काही त्याला काम नसतं. करता-करता त्याला समोरचं दृश्य दिसतं ना मित्रांनो, तर तेच, की त्याच्या पाठीमागे कोणतरी काळीकुट्ट आकृती त्याच्या खुर्चीच्या मागे अशी उभी आहे. तिचे डोळे नाही तर असा खोलगट भाग आहे डोळ्याच्या ठिकाणी आणि विचित्र असा चेहरा आहे आणि काळीकुट्ट अशी आकृती आहे. तो जोरदार रात्री 12:15 आपल्या चुलत भावाला हाक मारतो.
ते बाजूलाच घर असतं त्यांचं. आणि तो म्हणतो की प्रणव प्रणव, अरे धावत ये इकडे इकडे. आजी आजोबा प्रणव त्याचे चुलत काका वगैरे सगळे येतात. सगळे येतात आणि म्हणतात की अरे शुभम काय झालं काय झालं. तर तो सगळ्यांना सांगतो की आरशामध्ये ना मी जेव्हा समोर बसतो ना, तेव्हा रात्री 12च्या नंतर, एरवी दिवसभर काही प्रॉब्लेम नसतो, पण रात्री 12च्या नंतर मी जेव्हा बसलेलो असतो तेव्हा माझ्या मागे कोणतरी काळी कुठे आकृती असल्याची त्याला मला दिसते म्हणून. सगळे म्हणतात नाही रे असं होणं शक्य नाही. तो म्हणतो ह्या आरशामध्ये काहीतरी भुताटकी आहे. सगळे लोक आता त्याला हसतात की अरे भुताटकी वगैरे आरशात कशी काय असू शकते, एखाद्या माणसामध्ये असू शकते, एखाद्या माणसामध्ये प्रेतात्मा येऊ शकतो, पण आरशामध्ये कसं काय येईल. सगळे हसतात आणि निघून जातात. भावाला मात्र तो हाताला धरतो, चुलत भावाला प्रणवला, आणि सांगतो की तू थांब, तू बघ, मी तुला दाखवतो काही ना काहीतरी होणार आहे आता. आणि तो जेव्हा मित्रांनो, आता तो सांगतो प्रणवला की तू इथेच उभा राहा आणि आता थोड्या वेळाने बघ. सगळे निघून जातात आणि प्रणव तिकडेच उभा असतो आणि शुभम असा आरशामध्ये बघत असतो ना, तर शुभमला त्याचा नॉर्मल चेहरा त्या आरशामध्ये दिसतो. परंतु प्रणवला काय दिसतं की शुभमचे दात हळूहळू हळूहळू बाहेर आलेले आहेत. त्याचा चेहरा एखाद्या राक्षसाप्रमाणे असा बदलायला लागतो. आणि तो जोरदार शुभमला सांगतो, शुभम उठ 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 उठ, तुझे दात बाहेर यायला लागले, तुझा चेहरा बदलतोय, उठ त्या आरशासमोर. शुभम मात्र समोर बघतो तर त्याला काहीच दिसत नाही आरशामध्ये. आता तो त्याच्याकडे बघतो प्रणवकडे, तर त्याचा चेहरा नॉर्मल असतो, परंतु आरशामध्ये पाहिल्यानंतर तो त्याचा विचित्र चेहरा, राक्षसासारखा दात वाढलेले आहेत ते प्रणवला दिसतं. दोघे आता खोलीतून निघून जातात आणि त्यांना तो सांगतो की उद्या हा आरसा कशाही प्रकारे तू आणि मी माळ्यावरती जिथे अडगळीच्या त्या सगळ्या जागेमध्ये होता तिथे नेऊन ठेवायचा. मित्रांनो, रात्री मात्र याला एक विचित्र प्रकार, तो त्या खोलीमध्ये झोपायचा. त्याने आज त्या आरशावरती असा कपडा घालून ठेवला, म्हणजे जेणेकरून आपलं दृश्य त्याच्यामध्ये दिसू नये, आपलं प्रतिबिंब दिसू नये यासाठी. उद्याही सकाळी प्रणवला सांगितलं की हा आरसा अडगळीच्या खोलीमध्ये टाकायचा, ठेवायचा नाही, कारण या आरशामध्ये विचित्र प्रकार होतात. याच्या आता हृदयामध्ये धडधड सुरू होते. आजची रात्र कशी तरी गेली पाहिजे होती. नाहीतर त्याच्याकडे पर्याय होता की दुसरीकडे कुठेतरी जाऊन झोपावं म्हणून. पण तो तेवढा पण असा भित्रा किंवा घाबरट नव्हता. तो म्हणतो काय होईल तर होईल, आजची एक रात्र आहे, उद्या हा आरसा परत अडगळीत ठेवायचा आहे म्हणून. आणि रात्री मित्रांनो त्याच्यावरती जो त्याने पडदा टाकलेला असतो किंवा कापड टाकलेलं असतं ना, ते कापड असं खाली पडतं अचानक. जिथे तो झोपलेला असतो आरशाच्या बाजूला तिकडे ते खाली पडतं आणि ह्याला जाग येते. रात्रीचे 2 वाजलेले असतात आणि हा म्हणतो की आता हा जो कपडा मी त्या आरशावरती टाकला तो खाली कसा काय पडला? आणि हा थोडासा घाबरतो. हृदयाची धडधड सुरू होते. हातपाय याचे थंडगार व्हायला लागतात. म्हणतात की आजची एक रात्र कशी तरी जाऊ दे. आता रात्रीचं त्या एका क्षणी त्याच्या मनामध्ये असा विचार होतो की आत्ताच हा आरसा काढावा. परंतु जर आरसा काढायला गेलो तर आपलं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसणार आणि जर अघटित काहीतरी त्या आरशामध्ये दिसलं तर त्याची पुनरावृत्ती दुसऱ्या दिवशी होणार आहे. पण जसं आजोबांच्या बाबतीत झालं होतं की आजोबांचं चित्र दिसलं की ते कॉटवर झोपलेले आहेत. दुसऱ्या दिवशी त्यांना ॲडमिट करावं लागलं होतं. त्या सगळ्या भीती पायी तो तिथे ते सगळं बघायला तयार नव्हता त्या आरशामध्ये. आणि तो फार चिंतेत होता. आजची रात्र कशी तरी जाऊ दे. 2:15 वाजले आणि 2:15 वाजता तो आरसा त्या खिळे ज्या ठिकाणी लावलेले असतात त्या तिथून त्याचे क्लिप असतात ना, ते सुटतात आणि तो धाडकन असा त्याच्या समोर त्या भिंतीला लागूनच खाली जमिनीवरती पडतो आणि तसाच्या तसा भिंतीला टेकून उभा राहतो. आणि हा त्या आरशामध्ये बघतो. आता झिरोचा बल्ब चालू ठेवलेला असतो त्याने त्या खोलीमध्ये आणि त्याच्यामध्ये आता पुसट-पुसट त्याचं प्रतिबिंब दिसतं. तर तो काय पाहतो, की एका तिरडीवरती शुभमला झोपवलंय. म्हणजे त्याला स्वतःला झोपवलेलं आहे आणि बाजूला सगळी लोकं बसून रडतायत, जोरजोरात रडतायत आणि ह्याचा त्याच्यामध्ये मृत्यू झालाय आणि तिरडीवरती सफेद कपडा त्याच्यावर अंगावरती घालून त्याला तिरडीवरती अक्षरशः बांधलं जातंय किंवा बांधतायत लोक, असं त्याला चित्र दिसतो. हा धडकन उठतो, आरसा असा उलटा करतो, भिंतीकडे त्याचं तोंड करून ठेवतो आरशाचं आणि हा घाबरतोय. हृदयाची धडधड सुरू होते, कारण आजोबांच्या बाबतीमध्ये पाहिलेला प्रसंग दुसऱ्या दिवशी तसाच्या तसा घडला होता. त्याला काही समजत नाही आता काय करायचं, माझ्या बाबतीमध्ये असं घडतंय की काय. माझं तर दृश्य पाहिलंय की मला लोक तिरडीवरती ठेवून बांधतायत, माझा मृत्यू झालाय, लोक घरातली लोक रडतायत, सगळं असं त्याला स्पष्ट त्या आरशामध्ये दिसतं. त्याची धडधड सुरू होते. हा रात्री उठतो, आजोबांना सांगतो की आजोबा असं असं चित्र दिसतंय, त्या दिवशी तुम्ही आजारी पडलात त्याच्या आदल्या दिवशी तसंच रात्री मला 1:15 ते चित्र दिसलं होतं, दुसऱ्या दिवशी तुम्ही ऍडमिट झाला आणि आज मी काय पाहिलं तर माझं प्रेत लोक तिरडीवरती बांधतायत आणि तुम्ही सगळे आजूबाजूला बसून रडतायत. आजोबांच्याही पायाखालची जमीन सरकते. आजी रडू लागते, आजोबा रडू लागतात की काय होतंय काय होतंय. आजोबा त्याला बोलू लागतात की म्हणून तुला मी सांगितलं होतं गडगडीतला तू आरसा काढू नकोस, तू तिथेच ठेव म्हणून. तर आता ह्याला काही कळत नाही
हा आजोबांना काय सांगतो, आजोबा करायचं काय? तो आरसा मी आता त्या ह्याच्यावरती ठेवतो, अडगळीच्या ठिकाणी ठेवतो माळ्यावरती. आजोबा म्हणतात, "नाही, तो आरसा आता घरामध्येच देखील ठेवायचा नाही. त्या आरशाची काहीतरी विल्हेवाट लावली पाहिजे." तो म्हणतो, की "जा प्रणवला उठवून आण त्याच्या घरातून." रात्री 2:30-3 वाजता तो प्रणवला उठून आणतो आणि प्रणव इथं म्हणतो, की "अरे काय झालं?" तर तो झालेला सगळा प्रकार प्रणवला सांगतो आणि तो पुन्हा एकदा आरसा सरळ करतात ते. त्याच्यामध्ये आता त्यांची नॉर्मल चित्र दिसत असतात. पण आजी-आजोबांनी आणि शुभमने ठरवलं, की आरसा हा घरात ठेवायचा नाही. याची काहीतरी विल्हेवाट लावली पाहिजे. ते पेपरवेट असतं ना, काचीचं ते पेपरवेट शुभम घेतो आणि त्या आरशावर धाडकन मारतो. मारल्यानंतर त्याचे तुकडे-तुकडे होतात आणि सगळे जमिनीवरती पडतात. जमिनीवरती पडल्यानंतर ते सगळे तुकडे शुभम एका पिशवीमध्ये बांधतो. ती पिशवी घट्ट बांधतो आणि त्याच्या ज्या फ्रेम वगैरे असतात ना, ते सगळे तोडून ती फ्रेम वगैरे जे न्हाणीघर असतं त्या न्हाणीघरामध्ये टाकून त्याला आग लावतो आणि ते जाळून टाकतो. आता हे आरशाचे तुकडे करायचे काय? कारण या खऱ्या आरशाच्या तुकड्यामध्ये कोणतरी भुताटकी आहे, कोणतरी प्रेतात्मा आहे, जो सगळं त्या आरशाच्या मागे राहून या सगळ्या गोष्टी करतोय. ह्याची विल्हेवाट पहिली लावली पाहिजे. शुभम प्रणवला सांगतो, "प्रणव, चल माझ्यासोबत चल." त्या माळरानावरती जायचं, माळरानावरती खड्डा काढायचा आणि खड्ड्यामध्ये ह्या सगळ्या काची पुरायच्या आणि त्याच्यावरती माती घालून, दगड वगैरे टाकून त्याला बंदिस्त करायचं, ह्या सगळ्या काचांना. मग प्रणवला काही कळत नाही. प्रणव म्हणतो, की "काय प्रकार आहे हा? काय समजत नाही. तुला सगळा प्रकार सांगतो, पण तू माझ्यासोबत चल." दोघेही रात्री 3 वाजता महाराणावर जातात 1 किलोमीटर चालून आणि तो सगळा काचेच्या त्या आरशाच्या सगळ्या काचा तुटलेल्या असतात. त्या पिशवीतला खड्डा खणतात जवळ-जवळ 2 फूट आणि त्याच्यामध्ये टाकून त्याच्यावरती माती, दगड ठेवून तो पॅक करून टाकतात आणि सगळे घरी येतात. आणि घरी मग सगळ्या त्या महिन्याभरामध्ये सगळे घडलेले प्रसंग प्रणवला, त्याची आजी आणि शुभम सगळं सांगतात, की असं-असं त्या ह्याच्यामध्ये व्हायचं. त्या आरशामध्ये असं-असं दिसायचं. तेव्हा त्याचे आजोबा सांगतात, की माझ्या बाबांनी म्हणजे शुभमच्या पंजोबांनी तो आरसा एका लिलावात घेतला होता सावकाराकडनं आणि तो आरसा देखील आम्ही असा लावला होता एकदा खोलीत. मग त्या त्या बाबतीमध्ये असे चित्र-विचित्र प्रकार व्हायला लागले. कधी तो असा थरथरायचा, कधीतरी आपलं वेगळं चित्र दिसायचं त्याच्यामध्ये. असे प्रकार व्हायला लागले म्हणून 4-5 दिवसातच तो आम्ही आरसा अडगळीच्या त्या सगळ्या माळ्यावरती टाकला होता. पण आरसा एवढा चांगला होता, त्याला एवढं चांगलं नक्षीकाम केलं होतं, की त्याला टाकून देण्याचा मन व्हायचं नाही आणि म्हणूनच तो आरसा त्याने अडगळीच्या त्या माळ्यावरती ठेवला होता मित्रांनो. परंतु त्या आरशामध्ये अशी काही एक म्हणजे निगेटिव्ह शक्ती होती किंवा काहीतरी भुताटकी होती ना, की त्या आरशामध्ये चित्र-विचित्र असे प्रकार दिसायचे. समजा मी समोर बसलो तर माझ्या बाबतीत जे काही पुढे घडणार आहे ते सगळं त्या आरशामध्ये दिसायचं. असं विचित्र आहे तो आरसा त्या ठिकाणी शुभमला अडगळीच्या खोलीमध्ये सापडला होता. पण मित्रांनो त्यानंतर तो माळरानावरती खड्ड्यात पुरून टाकल्यानंतर कोणतीही घटना मात्र त्याच्या बाबतीमध्ये त्या घरामध्ये घडली नाही. परंतु ही जी घटना घडलेली ना, ती मात्र त्याच्या आयुष्यभर लक्षात राहिली, की एखाद्या आरशामध्ये भूत, प्रेतात्मा, निगेटिव्ह शक्ती कशी काय वास करू शकते आणि कसं ती आपलं आयुष्य बदलू शकते किंवा आपल्याला त्रास देऊ शकते, याचा अनुभव शुभमने घेतला होता. मित्रांनो, हा शुभमचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सगळे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्या व्हिडिओचे पोहोचतील. कमेंट करून सांगा कथा कशी वाटली. कथेला लाईक करा आणि असेच सपोर्ट करत राहा. असेच मागे खंबीरपणे उभे राहा. आजपर्यंत मी दिलीप आपल्या सर्वांची या ठिकाणी मनापासून रजा घेतो आणि थांबतो. धन्यवाद मित्रांनो.